नीटच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर जिथून आपल्या सिटी अपडेट करायच्या होत्या, जिथून आपलं कन्फर्मेशन डाउनलोड करत होतो, जिथून आपण नीटचा फॉर्म भरला तिथेच रिफंडच्या बाबतीत एक विंडो म्हणजे एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये असा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमध्ये आपल्याला करायचे काय, म्हणजे यामध्ये आपल्याला आपली माहिती भरायची. माहिती कोणाची भरायची? की ज्यांचं आपण अकाउंटच्या डिटेल्स देत आहेत, आईच्या, वडिलांच्या किंवा भावाच्या, यापैकी कोणाच्या देत असाल तर ज्यांच्या नावाचं अकाउंट आहे त्यांचं पूर्ण संपूर्ण नाव जे पासबुकवर आहे ते एंटर करायचं. त्यानंतर बँकचा आयएफसी कोड यामध्ये टाकायचा. त्यानंतर बँक अकाउंट नंबर आणि परत खालच्या बॉक्समध्ये आणखी एक वेळेस बँक अकाउंटचा नंबर टाकायचा आहे आणि शेवटी इथे बँकेचं नाव टाकायचं आणि यामध्ये कॅन्सलेशनचा चेक अपलोड करून सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला 27 तारखेनंतर रिटर्न म्हणजे जे रिफंडची प्रोसेस आहे ते सुरू होईल. आणि जर तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून या व्हॉट्सअप वरती तुम्ही तुमचे शंका विचारू शकतात. आमचे किंवा आमच्या टीमचे प्रयत्न असेल की तुमची शंका निश्चित सॉल्व्ह केली जाईल किंवा सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. विशाल कासकर.